28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मोखाडा तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागांची आमदार हरिश्चंद्र भोये यांची पाहणी, नुकसानग्रस्तांना न्याय देण्याचे आश्वासन। विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्रजी भोये यांनी मोखाडा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या विविध गावांना भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासनाकडे नुकसान भरपाईसाठी ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। यावेळी बोलताना आमदार भोये म्हणाले, अतिवृष्टीचे हे संकट केवळ मोखाडा तालुक्यावर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर कोसळले आहे। या कठीण परिस्थितीत नागरिकांना धीर देत शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील। नुकसानग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी सरकार दरबारी हा प्रश्न प्रभावीपणे मांडला जाईल। दौऱ्यादरम्यान अनेक गावांमधील रस्ते अतिवृष्टीमुळे खराब झाल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे नागरिकांचे दळणवळण विस्कळीत झाले असून तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे मौखिक निर्देश संबंधित यंत्रणेला आमदारांनी दिले। या पाहणी दौऱ्यात पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाशजी निकम, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषजी चोथे, तालुकाध्यक्ष मिलिंद झोले, जिल्हा चिटणीस प्रमोद कोठेकर, मोखाडा तालुक्यातील विविध शासकीय अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोखाडा प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटील यांची ग्राउंड रिपोर्ट।